रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पुण्यावरून आलेली आहे गाडी. आता पुण्यावरून काय काय आलं आहे हे सगळा माल तर आला आहे. हा माल आहे दुकानातला, त्यामुळं याचं काही महत्त्वाचं नाही. पण पुण्यावरून माझ्या बहिणीने भावाने काय दिलं आहे ते बघायला पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला ही गाडी पुण्यातून येते ना, मला लय आनंद होतो. कारण ही गाडी पुण्यावरून येते ना, ते माहेर असल्यासारखं झालं आहे माझं. जिथं मला परत जायची प्रचंड इच्छा आहे, पण आत्ता इथं राहायचं. तर असा विषय आहे, की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की मी गोव्यात आहे तोपर्यंतच माझे 50% तरी कपडे कमी करण्याचा प्रयत्न करील. तसं मी इथं इथं पण तुम्हाला पण विचारते, गोव्यात जर कोण असेल, की ज्यांना गरज आहे कपड्यांची, तर मी द्यायला पण तयार आहे कपडे. माझ्याकडे भरपूर सारे कपडे झालेले आहेत आणि आत्ता त्यातले मी बऱ्यापैकी कमी केलेले आहेत. तुम्हाला कोणाला हा म्हणजे इथल्या अनाथ आश्रम किंवा ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचे असतील म्हणजे मला सांगा, मी तिथं देऊन येईल. तर ह्यातल्या ह्या 9 साड्या काढल्यात मी आणि त्यासोबत हे बाळा शिवम बाय, ए शिवम बाय. आता हा कुठं गेला ना, की मला अजिबात करमत नाही. मला रडायलाच येतं. हा कुठं गेला तर मला असं वाटतं, की हा 24 तास माझ्या डोळ्यासमोर पाहिजे. पण आता त्याला बाहेर पण पडायला पाहिजे ना, 18 वर्षाचा होऊन गेलाय तो. तर एवढ्या सगळ्या साड्या आहेत ना, ह्या सगळ्या साड्या देऊन टाकणार आहे. ह्या 2 साड्या आहेत त्याच्या आहेत त्या माझ्या फ्रेंडला द्यायच्यात आणि या वरच्या साड्या आहेत त्या माझे छोटे भाऊ दिले देणार आहेत. तर ते काय खेडेगावात असल्यामुळं साड्याच घालते, ती ड्रेस काय घालत नाही. त्यामुळं मी असं पण काय त्या सगळं आता घालून झालेलं आहेत आणि काय करणार आहे ना एवढं ठेवून तरी. हळूहळू मी देऊन टाकते सगळ्या साड्या. म्हणजे मला नकोशा वाटतात. काय करू ना ठेवून तरी काय करणार आहे मी त्या साड्यांचं, म्हणून देणार आहे. आता हे ज्या आल्यात त्यांना पोहे करते छान आणि भेटूयात मग परत. तर हे आहेत ते अशोक भाऊ आणि हे दीपक, हे लोक येतात दरवेळेस माल घेऊन. मग या साड्या वगैरे भरून दिल्या, यांना नाश्ता वगैरे झाला आणि हे निघालेले आहेत पुण्याला जायला. बाय. तर पुण्यावरून पाठवलेल्या साड्या तर बघितल्या, कपडे पाठवले मी एवढे सारे. जे मला आता काही ते आउटडेटेड झाल्यात सगळ्या, माझ्या एवढं घालण्यात पण येत नाही. मग हे ड्रेस एवढे साड्या घालायच्या की ड्रेस घालायचा, आणि त्यामुळं मग मी बऱ्यापैकी साड्या देऊन टाकल्या सगळ्या. ह्याला साड्या सगळ्या देऊन टाकल्या मी पुण्याला, म्हणजे घालेल माझे भाऊजे वगैरे घालेल. तर पुण्यावरून काय मागवलं त्यामध्ये मी पिगमेंटेशनचं, मल्टीविटामिनचं, SPF 15चं हे जे आहे पिगमेंटेशनसाठी हे मागवलेलं आहे. डर्माटेकचं बाय पिगमेंटेशनचं फेसवॉश मागवलं आहे आणि मल्टीविटामिन हे सनस्क्रीन जेल मागवलेलं आहे. आणि त्यासोबतच ही जी क्रीम आहे ना, जसं तर मी ही तुम्हाला दाखवायला नाही पाहिजे, कारण ही माझी एक मैत्रीण आहे, तिने मला रिकमेंड केली. कारण मी भरपूर सारे प्रयत्न केले पण फरक पडलेला आहे. आणि ही डर्माटेकवाले जे डॉक्टर आहेत त्यांनी तिला दिली होती आणि ऑलमोस्ट ती जी माझी स्किन सेमच असेल असं मला तरी वाटते, म्हणून त्यामुळे मागवलेली आहे. क्रीम खूप कॉस्टली आहे ही, तरी पण मी मागवलेली आहे. आणि हे डर्माटेकचं तर काय आपण ऑनलाईन ह्याची ॲडव्हर्टाईज वगैरे आपण पाहतो. त्यासोबतच माझ्या बहिणीकडे डबा द्यायची काही गरज नव्हती, पण काय होते माहिती का, हा जो डब्बा जो आहे ना, खाली काही न्यायचं असेल ना जेवण वगैरे तर त्यासाठी बरा पडतो. तर हा डबा जो राहिला तर बहिणीकडे तिने जो पाठवले शिवमचं घड्याळ राहिलं होतं ते पण पाठवले. ह्या 2 पॅन्ट होत्या शिवमच्या, नाईट पॅन्ट ते पण राहिलं होत्या. तर पॅन्ट तिने पाठवलेलं आहे 2, ह्याची पण काही गरज नव्हती. शिवमनी नाव पण नाही घेतलं की मम्मी माझ्या पॅन्ट राहिलं. आणि ह्या साड्या 2, आता साड्या बघा मी घ्यायला जात नाही तरी पण साड्या माझ्या मला मिळतातच साड्या. ही दीक्षाने मला साडी नेसवलेली होती, म्हणजे ते जे आखाड काय ते काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये नेसवली होती तिने मला, ते आईची ओटी भरायची त्याच्यामध्ये. आणि ही जी साडी आहे ती मीच माझ्या चुलतीच्या पोरीचं लग्न आहे ना त्यासाठी मला घेतली होती स्वतःला. पण मग मी ही साडी घालू शकले नाही. म्हणजे शिवानी बऱ्यापैकी मला ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळे शिवानी सांगते, विद्यावंशी हे चांगले, ते चांगले, हे तुला चांगलं दिसत नाही. परवा दिवशी फोन घ्यायला गेलं होतं, मला एवढी ओरडली की कशाला विद्यामावशी ती साडी ते ब्लाऊज तू घालून गेली, तुला काही कळत नाही काय नाही असं तसं. म्हणजे बऱ्यापैकी मुलगी पाहिजे हो आपल्याला स्वतःला, तिला कळतं. आणि मुलगा पण माझा बऱ्यापैकी मला सजेशन देतो की मम्मी हे असलं घालायचं नाही, मम्मी ते तसलं घालायचं नाही, तुला किती वेळा सांगितलं. तो पण बोलतो मला. पण शिवानी परवा दिवशी फार ओरडली की कशाला तू तसला अवतार घेतलाय, तो ब्लाऊज ती साडी ती मला खूप ओरडली. म्हणून ज्या आउट ऑफ फॅशन झाल्या त्या साड्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. आणि ही साडी आता पिकू फडला तिथं दिली होती. आणि नेमकं आम्ही यायच्या वेळेला
तसं मी पिको फॉल घरीच करते, पण आम्ही यायच्या वेळेला ती बाई काही पिको फॉलवाली घरी नव्हती, म्हणून मग ही आहे 2.5 तिथं राहिलं होतं. आणि यासोबतच फुटाणे, अजून भाकरवडी, फरसाण, या सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या त्यांनी पाठवल्या. माझ्या बहिणीने आणि माझ्या मोठ्या भावाने सिलेंडर पाठवलं आहे. आणि तुम्ही सगळेजण खूप काळजी करता की आमचा सिलेंडर वगैरे कसा येतो. तर आमचा सिलेंडर जो आहे, मला 2 महिन्याला एकदा सिलेंडर जातो, आणि त्यामुळं सिलेंडर वगैरे जो आहे तो तिकडून पुण्यावरून आणतो आम्ही. आणि जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मग असे अशोक भाऊ दाखवले, ते माझं सिलेंडर आमच्या घरी येऊन ठेवतात, म्हणजे पार्किंगला जे आम्ही राहतो ते तिकडे ठेवतात म्हणून. आणि त्यानंतर मग परत बुकिंग झाल्याच्या नंतर भरून ठेवलं तिथंच पार्किंगला ठेवतात आणि येताना परत घेऊन येतात. पण आता माझ्या भावाने सिलेंडर पाठवलेला आहे भरून. आणि मेथीची भाजी, शेपूची भाजी, त्यासोबत फरसाण, भाकरवडी, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी पाठवलेल्या आहेत. आता ही जी बॅग होती ती पटकन मी येता घेऊन गेले, पण आम्ही जेवण आमचं बऱ्यापैकी खालीच असतं जेवण. आम्ही खालीच जेवतो बऱ्यापैकी. सकाळचं म्हणजे संध्याकाळचं, दुपारचं जेवण आणि सकाळचं 12 वाजता वगैरे जे छोटी छोटी भूक असते तिथंच खातो. म्हणून त्या वस्तू काही वरती आणलेल्या नाही आहेत. हीच माझी बहिणीची, माझ्या भावाची माया. सगळ्या गोष्टी, बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ना त्या पुण्यावरून येतात आमच्यासाठी, त्यामुळं असं काही वेळ लागत नाही. ह्या अंजीर, अक्रोड, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या होत्या त्या खालीच राहिल्या. फक्त हे जे मला माझं महत्त्वाचं वाटलं ते मी पटकन वरती घेऊन आले. आणि अजून काय, तुम्ही सगळेजण खूप इतकी काळजी करता की ताई तुम्ही इकडे तिकडे फिरू नका. आणि काल खरंच तिकडं कोण नव्हतं, मी परत नाही जाणार, परत तिकडं मी अजिबात जाणार नाही. तुमचं सगळ्यांचं ऐकेन. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा की मी कुठे जाऊ उद्या, पुढच्या रविवारी. खरं तर ह्या रविवारीच आम्ही तिकडे जाणार होतो. मंदिर आहे रुद्रेश्वर म्हणून, तिथं जाणार होतं. पण विषय असा झाला की रुद्रेश्वर मंदिरला जायला आमच्याकडं गाडी आमची बंद आहे ना, त्यामुळं ह्याला दिली, सर्व्हिसिंगला दिली गाडी, त्यामुळे आम्ही गेलो नाही रुद्रेश्वर मंदिरला. तर पुण्यावरून कोण आलं की फार आनंद होतो. आमच्या येणाऱ्या गोष्टी येतात आणि जाणाऱ्या गोष्टी जातात. खूप हेल्पफुल आम्हाला त्या अशोक भाऊ, परत अजून एक सानप पण आहे, ते हेल्प करतात. आणि आता इथल्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती झालेल्या आहेत, मिळत आहे इथं सगळं. आता ज्या गोष्टी भेटत नाही ते तिकडून मिळतात. आणि सगळ्यांचं धन्यवाद, जे लोक म्हणजे बाहेरचे असून पण हे अशोक भाऊ, हे सानप भाऊ जे आम्हाला मदत करतात, त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. माझे बहीण भाऊ बाकीचे ते तर माझे आहेत, ते मदत करणारच. बाकी अजून ह्या साडीवरचा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवतो कसा शिवला आहे. ब्लाऊज एकदा बघून घ्या, सुंदर शिवला आहे हा ब्लाऊज. बघा, याला अशी डिझाईन होती, याला अशी गोल, आणि मग छोटा, हा जर डिझाईन हा गळा जर केला असता तर छोटा झाला असता. ते काय मला आवडलं नाही, म्हणून मस्त त्याला असा बोटनेक केला आणि याचा ब्लाऊज असा मी शिवलेला आहे. इतका छान दिसतोय ना. स्लीव्ह तेवढ्या छोट्या झाल्या ह्याच्या, पण बाकी मस्त झाला आहे हा ब्लाऊज. चला, तर मग आता व्हिडिओ इथंच संपूया. साड्या पिको फॉलच्या कपाटात ठेवूया, आणि ह्या क्रीमचा मी रिझल्ट आला तर तुम्हाला नक्की शेअर करेल. बाय बाय. राम राम. जय संताजी. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू. कीप अँड टच, कीप अँड सपोर्ट. बाय. राम राम. जय संताजी.